आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। मुंबईतील नेहरू सेंटर इथे मवियाची 2 तास बैठक। जागावाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्यावरही महत्त्वपूर्ण चर्चा, तर वंचितला नवीन प्रस्ताव दिला जाणार नाही। बैठकीमध्ये एकमत, सूत्रांची माहिती। आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी 11 वाजता महायुतीची बैठक। चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार बैठक। बैठकीला आमदार राहुल कुल, दत्तात्रय भरणेंसह रमेश थोरात उपस्थित राहणार। मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश शेंडगे यांच्यामध्ये बैठक। एकत्रित निवडणूक लढण्याबाबत आज काही निर्णय होण्याची शक्यता, प्रकाश शेंडगेंची बैठकीनंतर माहिती। 63 दिवसामध्ये 6600 किलोमीटर चाललेल्या भारत जोडो न्याय यात्रेची चैत्यभूमीवर सांगता। आज भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा। इंडिया आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार। काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईमध्ये दाखल। मुंबईमध्ये राहुल गांधींचा भव्य रोड शो, प्रियंका गांधी रोड शोमध्ये सहभागी। राहुल गांधींच्या स्वागतावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गाण्याची धून। शिवसेना भवनासमोर राहुल गांधींचे स्वागत। अशोक चव्हाणांनी अंतरवाली सराठीमध्ये जाऊन घेतली मनोज जरांगेंची भेट। मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबद्दल दोघांमध्ये रात्री उशिरा चर्चा झाल्याची माहिती। सोलापूरमधील माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यानं धैर्यशील पाटील नाराज। धैर्यशील मोहिते पाटलांची आज बैठक। धैर्यशील मोहिते पाटीलही भाजपकडून माढा लोकसभा लढण्यास इच्छुक। शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ आज अमरावती दौऱ्यावर। राणा दाम्पत्याविरोधात अडसूळ आक्रमक, नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध। परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मविया आणि महायुतीमध्ये जागांचा तेढ कायम। लोकसभेची आचारसंहिता जाहीर, मात्र अद्याप उमेदवारांबाबत अधिकृत घोषणा नाही। TV9 नेटवर्कच्या ओपिनियन पोलनुसार पंजाबमध्ये आपला 11 जागा, भाजपला 2 जागा मिळण्याची शक्यता, तर पंजाबमध्ये काँग्रेसचं खातंही उघडणार नसल्याचा अंदाज। TV9 नेटवर्कच्या ओपिनियन पोलनुसार बिहारमध्ये एनडीएला 38 तर इंडियाला 2 जागा मिळण्याचा अंदाज। लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यामध्ये होणार। पहिले मतदान 19 एप्रिलला, शेवटचे 1 जूनला, तर 4 जून रोजी निकाल लागणार। देशभरात आचारसंहिता लागू। लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात मतदान होणार। 19, 26 एप्रिल, 7, 13, 20 मे रोजी राज्यातील मतदान पार पडणार। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघामध्ये 20 मे रोजी मतदान होणार। दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि वायव्य मुंबईमध्ये मतदान पार पडणार। महाराष्ट्रामध्ये 48 जागांवर TV9 पोल स्टार्टचा ओपिनियन पोल। महायुती 28 जागा तर मवियाला 20 जागा मिळण्याचा पोलमध्ये अंदाज। 20 तारखेला विरोधकांचे 12 वाजवण्यासाठी मतदान करा। सुट्टीमध्ये कोकणामध्ये गेल्यावर 20 तारखेला मुंबईमध्ये येऊन मतदान करा। जनसंवाद दौऱ्यावेळी उद्धव ठाकरेंचं मतदारांना आवाहन। एनडीएचे घटक पक्ष नवनीत राणांचा प्रचार करतील। रवी राणांकडून नवनीत राणांना महायुतीतून उमेदवारी मिळण्याचे संकेत। महायुतीमध्ये साताऱ्याच्या जागेवरून अजित पवार गट आणि भाजपमध्ये अजूनही रस्सीखेच। भाजपकडून उदयनराजेंसह अतुल भोसलेंचं नाव चर्चेत, तर अजित पवार गटाकडून नितीन पाटलांचं नाव चर्चेत। नंदुरबार लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग। काँग्रेसचे आमदार केसी पाडवी आणि शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्यामध्ये गुप्त भेट। दोघेही हिना गावित यांच्या विरोधात असल्यानं चर्चांना उधाण। रायगडसाठी मंत्री अदिती तटकरेंचं नाव आघाडीवर। रायगडमधून अदिती तटकरेंना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी, सूत्रांची माहिती। राज्यातील 2 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं थैमान। नागपूरच्या काटोलमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी, तर नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट। नागपुरात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट। पुढील 2 दिवस गारपीट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता। गरज नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन। आज मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुरुड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक। हार्बरच्या कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरही 4 वाजेपर्यंत ब्लॉक। केडीएमसीच्या प्रभाग कार्यालयावर महिलांची धडक। शिलाई मशीन आणि घरघंटी घेण्याकरता महिलांची गर्दी पाहून सुरक्षा रक्षकानं गेटला कुलूप लावल्यानं महिलांचा गोंधळ। लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर नागपूरमध्ये शासन सक्रिय। नागपूर जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू। जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ, पोलीस प्रशासन आणि शासनाची तयारी पूर्ण। पुण्यामध्ये चोरी झालेल्या ईव्हीएम मशीनमध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही। मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्याकडून स्पष्ट। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 19 एप्रिलला मतदान। लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा जिल्हा प्रशासन सज्ज। जिल्हाधिकारी योगेश कुंभेस्कर यांची माहिती। आचारसंहिता लागू झाल्यानं भंडाऱ्यामध्ये शासकीय वाहनं जमा। भंडारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर शासकीय वाहनांच्या रांगा। ज्योती मेटेंनी मुंबईमध्ये शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती। ज्योती मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक, त्यामुळे भेटीला विशेष महत्त्व।
सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर 8 लाख हरकतींची छाननी सुरू. संपूर्ण छाननीनंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा मोठा निर्णय. निलंबित केलेले 49 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा सेवेत. वेगवेगळ्या प्रकरणामध्ये निलंबित केलेले 49 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा सेवेत. अंमली पदार्थ तस्कर ललित पाटीलसह 14 जणांच्या विरोधात 3000 पानी आरोपपत्र. विशेष न्यायाधीश VR कचरे यांच्या न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल. आरोपपत्रातून पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केले महत्त्वाचे पुरावे. इसिस मॉडेल प्रकरणी पुण्यामध्ये एनआयची मोठी कारवाई. पुण्यामधल्या कोंढवा परिसरामधील 4 मालमत्ता एनआयकडून जप्त. इसिस मॉडेल प्रकरणी आतापर्यंत 11 ते 12 जणांना एनआयकडून अटक. पुणे जिल्ह्यामधल्या इंदापूरमधील जगदंबा हॉटेलमध्ये गोळीबारामध्ये एका 34 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू. तत्काळ घटनास्थळी भेट देत पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू. गोंदियामध्ये एटीएम कार्डची अदलाबदल करून उपअभियंत्याची 5 लाखांची फसवणूक. ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल. राज्यामध्ये एमबीबीएसच्या जागा वाढणार. 12 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रस्ताव. मान्यता मिळाल्यास राज्यामधील एमबीबीएसच्या जागांमध्ये 1 ते 1.5 हजारांची भर पडण्याची शक्यता. पुण्यात पहाटे थंडी तर दुपारी उन्हाच्या झळा. शहरासह संपूर्ण जिल्ह्यामधील कमाल आणि किमान तापमानामध्ये तब्बल 20 अंशांचा फरक. मुंबई महापालिका तरंगत्या कचऱ्याची विल्हेवाट लावणार. पूर्व उपनगरासाठी पालिकेचे पुढील 5 वर्षांसाठी नियोजन. मुंबईमध्ये सध्या 9 ठिकाणी ट्रॅश बूमसह तराफ्याचा वापर. लंडनच्या शिष्टमंडळाकडून नवी मुंबईमधल्या JNPA बंदराची पाहणी. पाहणीच्या वेळेला कामगार नेते महेंद्र घरातांची कामगारांसोबत उपस्थिती. नवी मुंबईमध्ये सायलेन्सर बदलून कर्कश आवाज करणाऱ्या गाड्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई. वारंवार तक्रारी येत असल्यामुळे नवी मुंबई वाहतूक शाखा ॲक्शन मोडवर. कांदिवलीमध्ये राहणारी तायकांडो खेळाडू तनिष्का वेल्हाळ हिची आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी. US वर्ल्ड तायकांडो स्पर्धेमध्ये तनिष्काकडून भारतीय संघाचं नेतृत्व. म्हाडामध्ये वर्षानुवर्ष विक्री न झालेल्या घरांसाठी सवलत. 1 गठ्ठा 100 घरं खरेदी करणाऱ्या बँका संस्थांसह सर्वसामान्यांनाही मोठी सवलत मिळणार, म्हाडाचा निर्णय. मुंबईतून व्हिसा अर्जामध्ये 30% वाढ. कोरोना काळाच्या तुलनेमध्ये 90% व्हिसा अर्जांचं प्रमाण पोहोचल्याची माहिती. मुंबईतील 72,000 तरुण प्रथमच करणार मतदान. उपनगरामध्ये 9 मतदारांमध्ये तिपटीनं वाढ. मुंबईतील वर्सोवा परिसरामध्ये 19 हेक्टर क्षेत्रावर आधुनिक मासेमारी बंदर उभारणार. महाराष्ट्र सागरी मंडळाचा प्रस्ताव सादर. पुण्यामध्ये मेट्रो स्थानकाबाहेर प्रायोगिक तत्वावर शेअर रिक्षाची सुविधा. महामेट्रो बरोबरच्या बैठकीमध्ये निर्णय. पुढील आठवड्यापासून सर्वेक्षण सुरू. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गहू काढणीला वेग. मात्र बाजारामध्ये गव्हाला अपेक्षित भाव नसल्यानं शेतकऱ्यांची नाराजी. किमान 3,500चा क्विंटल भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनच्या कामांचा वाढता वेग. 241 गाव पाड्यांवर पाणीपुरवठा सुरू. जिल्ह्यामध्ये कामात दिरंगाई होत असल्याच्या टीव्हीच्या बातम्यांनंतर शासनानं दखल घेत कामांना दिला वेग. गोंदिया जिल्ह्यामध्ये धानाच्या क्षेत्रामध्ये घट. 61,000 हेक्टर क्षेत्रातच उन्हाळीची पेरणी. मागील वर्षी जिल्ह्यामध्ये 76,691 हेक्टर क्षेत्रामध्ये उन्हाळी धानाची लागवड. कृषी विभागाचाही अंदाज चुकला.